सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे दायंबा भगवा वाहना सांडणे। या जीवाचं स्वतःच्या पायतानामध्ये पण किती लागले पण असते, किती ममता असते स्वतःच्या पायातील वाहनाविषयी हे स्वामी सांगतात। तर कोण्या भगव्याच्या वाहना दायंबांनी सांडल्या म्हणजे बाहेर नेऊन टाकल्या। आणि मग स्वामींना असं का वाटलं की बघा या जीवाची ममता त्या चपलीच्या ठिकाणी किती आहे, हे सविस्तर तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरी लीळा आहे दायंबाप्रती जणू ठकला म्हणणे। स्वामी म्हणतात दायंबाला हा सर्व जण ठकलेला आहे, म्हणजे या जनाला या संसाराने या मोहमायेने ठकवलेलं आहे असं स्वामी निरूपण करतात। दृढ पुरुष महात्मे उपहासू। स्वामींनी जे दृढ पुरुष आहेत म्हणजेच जानोपाध्य, या जानोपाध्यांना स्वामींनी नवीन नाव दिलं होतं, ते म्हणजे दृढ पुरुष। तर स्वामी उपहास करतात। कशामुळे उपहास करतात, काय प्रकार घडतो, हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील तिसऱ्या लीळेमध्ये समजणार आहे। चौथी लीळा आहे स्त्री म्हणजे मेंढीचे खाजे। स्वामी दायंबांना निरूपण करतात की स्त्री म्हणजे मेंढीचं खाजा आहे। आजच्या ज्ञानसत्रातील 5वी आणि अंतिम लीळा आहे गोविंद चंदा उपदेशे जळांधरी अवज्ञा कथन। ही लीळा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या गोविंद चंदाच्या लीळेमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की हा जीव किती क्षोभतो ज्या व्यक्तीच्या ठिकाणी जास्त उपाधी आहे, आणि ज्यांच्या ठिकाणी उपाधी नाही त्या व्यक्तीला हा जण विचारतही नाही, किंबहुना त्या व्यक्तीला त्रास देतात। व्यक्ती म्हणजे कोण, तर मला महात्मा म्हणायचं आहे, साधू महात्मा। ज्याच्याकडे उपाधी भरपूर आहे त्या व्यक्तीला लोक खूप मानतात। उपाधी म्हणजे काय, तर मोठी महंती आहे, मोठी 4 चाकी गाडी आहे फिरण्यासाठी, 4 लोक मागे असतात, असे बाबा लोक दिसले की ही जनता भुलून जाते त्यांच्या पाठीमागे। मग हे नाही पाहत की त्यांच्या ठिकाणी ज्ञान किती आहे, आचरण किती आहे, किंवा ते ईश्वरीय कार्यासाठी त्यांनी किती वाहून घेतलेलं आहे, हे कोणी पाहत नाही। 4 माणसं मागे आहेत, 4 लोक त्यांना मानतात, गाडी आहे फिरण्यासाठी, संपला विषय। लोक मानतात म्हणून आपणही मानायचं, या लोकांचं असं आहे। आणि जे चांगले असतात त्यांना उलट त्रास होते या लोकांकडून, हे आपल्याला या 5व्या चरित्रामधून समजणार आहे। गोविंद चंद उपदेश करतो जाळंधरीला, आणि उपदेश केल्यानंतर त्या गोविंदचंदाने काय केलं, त्या जाळंधरीला मारून टाकण्याची आज्ञा केली, स्वतःच्याच गुरुला मारण्याची आज्ञा दिली या गोविंदचंदाने। तर पाहूया नेमकं चरित्र कसं आहे। आणि ज्या गुरुकून म्हणजे जाळंधराकडून ज्याने उपदेश घेतला ज्या गोविंदचंदाने, किंवा पाठभेदाने गोपीचंद असाही शब्द आलेला आहे काही पाठांमध्ये, तर अशा त्या राजाने स्वतःच्या गुरुलाच मारायला लावलं दुसऱ्या माणसांच्याकडून। तर बघूया नेमकं काय होते पुढं, तो गुरु मरतो किंवा वाचतो, पुढे चालून मग तो राजा काय करतो, हे सर्व तुम्हाला सविस्तर 5व्या चरित्रामध्ये समजणार आहे। 5वं चरित्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व चरित्र त्या गोविंदचंदाची आणि जाळंधराची कथाही समजेल। आणि म्हणून आजचं ज्ञानसत्र किमान अर्धवट सोडू नका। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी जे अपलोड करणार आहे या चॅनलवर ते तुमच्याकडून सुटणार नाही। कारण दररोज मी या चॅनलवर स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करतो, ज्यामधून तुम्हाला भरपूर सारं ज्ञान प्राप्त होते आणि तुमच्या ज्ञानामध्ये दररोज भर पडते। किती सोपं आहे, फक्त व्हिडिओ चालू करायचा आणि ऐकत राहायचं। कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही, पुस्तकामधले वाक्य नाही समजले म्हणून ते पुस्तक सोडून देण्याची गरज नाही। प्रत्येक वाक्य न वाक्य मी तुम्हाला वाचून त्याचा अर्थ सांगत असतो। तुम्हाला कोणताही ग्रंथही विकत घेण्याची गरज नाही, सर्व तुम्हाला घर बसल्या हे ज्ञानार्जन करण्यासाठी मिळत आहे। आणि म्हणून या संधीचा लाभ घ्या, आणि भविष्यामध्ये तुमच्याकडून पोथी सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग जास्त उशीर न करता चला तर
आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर एक छोटासा प्रश्न आहे आपल्या एका दर्शकाचा, तर ते प्रश्न पाहूया आपण आणि नंतर मग आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करूया. एक आपले दर्शक आहेत, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, संन्यासात अपयश आलं तर सगळे लोक नावं ठेवतील आणि म्हणून आम्हाला भीती वाटते. आणि त्यांचाच एक प्रश्न आहे दुसरा, की संन्यास म्हणजे नेमकं असते तरी काय? तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, संन्यासामध्ये अपयश आलं तर घाबरण्याचं काही एक कारण नाही. कारण काय? तर आजच्या या ज्ञानसत्रामध्येच स्वामींनी सांगितलेलं आहे, भोजया हा अवघा जणू ठकला असेगा, परी मी ठकला ऐसे कव्हणी न म्हणे. काय म्हणतात स्वामी दायंबाला? भोजया, या जगातील सर्व लोक हे ठकलेले आहेत, परंतु कोणीच म्हणत नाही की मला कोणीतरी ठकवलेलं आहे म्हणून. मोह मायेमध्ये, संसारामध्ये हे जण ठकलेले आहेत. मग तुम्ही विचार करा, अशा या ठकल्या जणांचा काय विचार करायचा आपण? तुम्ही जे म्हणत आहात की संन्यास घेतल्यानंतर जर अपयश आलं, जर व्यवस्थित देवधर्म नाही झाला किंवा दुसरं कोणतं अपयश असेल, आता तुमच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला माहिती, परंतु अपयश आले तर लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरजच नाही. देव काय म्हणतात, या जगातील सर्व लोक ठकल्या गेलेले आहेत, फसवल्या गेलेले आहेत, फसलेले आहेत या संसारामध्ये, या मोहमायेमध्ये. आणि अशा या फसलेल्या लोकांचं काय बोलणं ऐकायचं आपल्याला? त्यांनाच समजत नाही आपण फसलेलो आहोत, आपण याच्या बाहेर निघालो पाहिजे, हे त्यांनाच समजत नाही. आणि अशा लोकांचं बोलणं ऐकण्यासाठी आपण काय घाबरायचं? यांच्या बोलण्याला काहीच घाबरण्याची गरज नाही. बोलतील, काय घेणे देणे नाही. मुळात ते फसलेले आहेत, तुम्हाला समजलेलं आहे आपण फसलो आहोत, तुम्ही निघण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. एखाद्या व्यक्ती काही हालचालच करत नसेल त्या फसलेल्या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी, त्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीने उत्तम आहात, की तुम्हाला देव समजला, तुम्ही संसार बंधनातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे जगाच्या लोकाचा विचार करायचा नाही. जगाचा जर विचार केला आपण तर हे लोक जे आहेत ते एकतर घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. आणि म्हणून या लोकांचा विचारच करायचा नाही. हे ठकलेले लोक आहेत, हे लोक वेडे आहेत, यांना समजत नाही आपण फसलेलो आहोत. मग वेड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं यांना? तर अशा वेड्या लोकांचा विचार करायचा का आपण? आपल्याला देव समजला, आपल्याला एवढं ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला हे समजलं की ईश्वरच आपला खरा माय बाप बंधू सोयरा चुलता काय असेल ते सर्वस्व परमेश्वर आहे, एवढं समजलं आपल्याला. आणि तरी पण आपण जर या वेड्या लोकांचा विचार करत बसलो, जे संसारामध्ये फसलेले आहेत, आणि हे लोक काय म्हणतील आपल्याला, हा जर विचार केला तर नक्कीच देव आपल्याकडे पाहून हसतील की वेड्या, तुला एवढा ईश्वर समजला आणि तू या वेड्या लोकांसाठी ईश्वराला सोडून संसारात रममाण होतो. लोक काय म्हणतील म्हणून देव द्यायचा सोडून आणि संसारातच बसायचं. आणि म्हणून संन्यासात अपयश येईल न येईल हे पुढची गोष्ट झाली. श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगस्त्व कर्मणी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, तुझ्या हातामध्ये फक्त कर्म करण्याचं आहे. यश येईल अपयश येईल याचं तुला काही एक घेणे देणं नाही. वास्तविक पाहता अर्जुनाला युद्ध करायचं होतं. त्या युद्धामध्ये जगेल की वाचेल की मरेल की काय हातपाय तुटतील काही माहिती नव्हतं अर्जुनाला. आणि एवढ्या महाभयंकर अशा महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला उतरवलं. अर्जुनाने मान्यही केलं आणि युद्ध केलं अर्जुनाने. तसं आपल्याला तर कुठे धनुष्यबाण घेऊन तलवार घेऊन युद्धामध्ये उतरायचं नाही की खरंच आपली जीवितहानी होईल, काय आपला हात तुटेल पाय तुटेल किंवा आपण जीवानिशी जाऊ, असं काहीच नाही आहे ना. आपल्याला तर संन्यास घ्यायचा आहे. मग घाबरायचं काय त्यासाठी? अर्जुनाने विचार केला नाही, मेलं तर मेलं, जगलं तर जगलं, देव म्हणतायत युद्ध करायचं. तर ते श्रीकृष्ण महाराज सांगत होते अर्जुनाला त्या परीने आचार करण्याचा. त्यांनी आचार केला त्याप्रमाणे अर्जुनाला मोक्ष प्राप्त झालं, धर्मासाठी युद्ध केलं. परंतु इथे स्वामींनी आपल्याला काय सांगितलं, युद्ध वगैरे काही करायचं नाही. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हे जे आपल्या शरीरातले शत्रू आहेत यांच्यासोबत आपल्याला द्वंद्व युद्ध करायचं. मैदानात उतरायचं नाही आपल्याला तलवारी घेऊन, ढाली भाले घेऊन किंवा धनुष्यबाण घेऊन गदा घेऊन काही युद्ध मैदानात उतरायचं नाही. आपल्याला आपल्या मनोद्वंद्वासोबत युद्ध करायचं, आपल्या देहद्वंद्वासोबत युद्ध करायचं आहे. आणि म्हणून घाबरायचं मुळीच नाही संन्यास घेण्यासाठी.
दुसरा प्रश्न आहे संन्यास म्हणजे काय नेमकं? संन्यास म्हणजे अनन्य भावे परमेश्वराला शरण जाणे. परमेश्वराने सांगितलं भिक्षा मागून खा, भिक्षा मागून खाणे. दररोज किमान 1 प्रहर स्मरण लेखी लावणे. एवढं जरी केलं तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार. हे भट्टोबासांनी स्वतः सांगितलेलं आहे. दररोज भिक्षा मागायची, 4 घर कधी या गावातले मागायचे, 4 घर कधी त्या गावामध्ये जाऊन मागायचे. तर अशी भिक्षा मागत चालायची. किंवा एकाच गावामध्ये जरी भिक्षा मागत असाल तुम्ही, तर या कोपऱ्यातील 4 घरं, गावाच्या त्या कोपऱ्यातील 4 घरं, कधी या कोपऱ्यातील, कधी त्या कोपऱ्यातील, कधी या गल्लीमध्ये, कधी त्या गल्लीमध्ये, अशी भिक्षा मागत राहायची गावामध्ये. आणि आपली आपण भिक्षा मागितली की आपण जिथे राहत आहोत, मग मंदिर असेल, आश्रम असेल, मार्ग असेल, तिथे गेल्यानंतर उत्तरपंथीय झोळी दृष्टपूत करायची, देवाला उपहार दाखवायचा. योग्य पात्र उपलब्ध असेल तर त्यांना झोळी दृष्टपूत करायची. आणि नंतर मग आपला आपण आहार घ्यायचा आणि देवाच्या स्मरणामध्ये आपला वेळ घालवायचा आहे. तर एवढं साधं सोपं आहे. करतो म्हटलं तर काय फार अवघड नाही. तर आपल्या या दर्शकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. कदाचित तुम्हाला सुरुवातीला म्हटलं मी 4-5 चरित्र होतील, परंतु हे प्रश्न होता एका दर्शकाचा आपल्या, आणि हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि मग या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. तर बघूया, जे काही 1-2 चरित्र होतील तेवढेच आपण घेऊया. लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 514. दायंबा भगवा वाहना सांडणे. दायंबांनी, भगवा म्हणजे एका भगव्या रंगाचे कपडे प्रावरण केलेल्या संन्याशाच्या वाहना म्हणजे पायातील चपला बाहेर सांडल्या, म्हणजे बाहेर टाकून दिल्या. गोसाव्यांशी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी एका देवळा विहरणा बीजे केले. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. स्वामी एका मंदिरामध्ये विहरणासाठी गेलेले आहेत. सरिसे दायंबा असती, तेथे एक संन्यासी बैसले होते. स्वामींच्या सोबत दायंबा होते आणि त्या देवळामध्ये ज्या स्वामी गेलेले आहेत त्या देवळामध्ये एक संन्यासी बसलेले होते. गोसाव्यांशी जेथ आसन रसावे तेथ त्याच्या वाहना असती. स्वामींना जिथे बसण्यासाठी आसन टाकायचं तिथे नेमकं त्या संन्याशाच्या पायातील वाहना होत्या. दायंबाये वाहना घेतलिया, घेऊन बाहेरी टाकलिया. दायंबांनी त्या वाहना उचलल्या, बाहेर नेऊन टाकून दिल्या. आणि ते कांपत कांपत उठिले. भगव्याला आला राग. त्या भगवा म्हणजे काय? तो संन्यासी. तर त्या भगव्याला राग आला. त्याचं अंग लागलं कापायला. जसं आपल्याला एखाद्या वेळेस एकदम भीती वाटली तर आपलं अंग चळचळ कापायला लागते, त्याप्रमाणे हा भगवा जो आहे तो चळचळ कापायला लागला. आणि आपल्या वाहना घेऊन गेला. आपल्या वाहना उचलल्या आणि घेऊन गेला. सर्वज्ञ म्हणतले देखिले गा भोजया. स्वामी म्हणतात, पाहिलं का भोजया? कोण ठाव वेरी जाले पण वाहना बाहेरी घातलिया, जैसा काही हाची बाहेरी घातला होय. स्वामी म्हणतात, बघा किती लागले पण आहे त्या संन्याशाचं स्वतःच्या त्या वाहनांमध्ये, पायातील चपलांमध्ये पण एवढं लागले पण आहे, एवढी ममता आहे. चपला बाहेर टाकल्या तर या संन्याशाला असं वाटलं जणू काही मलाच उचलून बाहेर टाकलं. चळचळ कापत उठून गेला, बाहेरच्या चपल्या उचलला आणि निघून गेला हा संन्यासी. मग दायंबाई गोसावी असे आसन रचले, तेच गोसावी असे आसन झाले. मग दायंबांनी स्वामींना बसण्यासाठी आसन रचलेलं आहे. मग त्या आसनावर स्वामी आसनस्थ झालेले आहेत. उत्तरार्ध, लीळा क्रमांक 515. दायंबा प्रती जणू ठकला म्हणणे. दायंबा प्रती म्हणजे दायंबाला स्वामी म्हणतात की हा जो जन आहे, म्हणजे ही जी जनता आहे, हे जे लोक आहेत ते ठकलेले आहेत. सर्वज्ञ म्हणतले भोजया हा अवघा जणू ठकला असे का. स्वामी म्हणतात भोजयाला, भोजया ही सर्व जनता ठकलेली आहे, यांना ठकवलेलं आहे. परी मी ठकला ऐसे कहूनी न म्हणे. परंतु कोणीच लोक म्हणत नाहीत की खरंच मला कोणी ठकवलं. कारण या संसारामध्ये मोह माया जी आहे, या मोहमायेने या संसाराने या जीवाला ठकवलेलं आहे. अशा प्रकारे गुंतवून टाकलं संसारामध्ये, या प्रपंचामध्ये. पती पत्नी, मुलं बाळ, आई वडील, आजी आजोबा, काका चुलते, नातेवाईकांमध्ये एवढं गुंतवून टाकलं, एवढी मोहमाया वाढवलेली आहे की या लोकांना समजत नाही की हे संसार म्हणजे नाशिवंत आहे, आपल्याला देवधर्म करावा लागणार आहे जर शाश्वत सुख पाहिजे असेल तर. असं काय यांना समजत नाही. हे ठकलेले लोक आहेत. आणि पुन्हा असं कोणी म्हणत नाही की खरंच मी ठकलो म्हणून. ते म्हणतात अहो ह्यामध्येच तर सर्व सुख आहे, किती घर भरून आहे, लेकरं बाळ नातू पुतू, ह्यामध्येच तर सर्व स्वर्ग सुख आहे, यापेक्षा काय पाहिजे, असे हे आडाणटप्पू लोक म्हणतात. तर मग अशा आडाणटप्पू लोकांना पाहून कधीही देवाला दूर करायचं नाही, असं समजून घ्यायचं. हे सर्व वेडे आहेत. या जगामध्ये सर्व वेड्यांची भरती आहे. जे लोक संसारालाच सर्वस्व मानतात ते म्हणजे कोण? ते सर्व लोक वेडे आहेत.
कारण काय हे मी म्हणत नाही बरं का, स्वामी म्हणत आहेत. स्वामी काय म्हणत आहेत की या लोकांना ठकवलेलं आहे कोणीतरी, हे यांना समजत नाही. मग आता तुम्ही सांगा, अशा लोकांना वेड नाही तर काय शहाणं म्हणायचं का? ज्या अर्थी स्वामी म्हणत आहेत म्हणजे स्वामी तर काय खोटं बोलणार नाहीत. बरं, स्वामींचं तर आहेच बोलणं आपल्याला प्रमाणभूत, परंतु आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे की हे सर्व जनता संसारामध्ये रममाण झालेली आहे आणि सर्वस्व काही त्यांना संसारच वाटते. शेताच्या धुऱ्यासाठी मारामाऱ्या होतात, जणू काही ते शेताचा धुरा मेल्यानंतर यांच्या सोबत येणार आहे, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून अशा वेड्या लोकांना पाहून कधीही घाबरायचं नाही की हे लोक काय म्हणतील मला संन्यास घेतल्यावर. डोक्यात विषय आणायचा नाही. हा स्वामींनी सांगितलं ना, वेडे लोक आहेत, संपला विषय. आपण कधी वेड्यांचं मान्य करतो का? वेड्याच्या दवाखान्यात गेले तुम्ही, त्याने जर काही सांगितले एखाद्या वेड्या माणसाने, तुम्ही ऐकता का? नाही. तर स्वामीच्या दृष्टिकोनातून जे लोक या संसारामध्ये रममाण आहेत आणि सर्वस्व म्हणजे संसारच मानतात, ते सर्व लोक वेडे आहेत. कारण की त्यांना ठकवलं कोणी हे पण समजत नाही. कवनी एकू ऐसे म्हणेल मी ठकला, तरी तयाचे ठकफेडी जेल. आणि मग स्वामी म्हणतात, जर एखादा व्यक्ती म्हणालाच की मी खरंच ठकल्या गेलो या संसारामध्ये, तर स्वामी म्हणतात आम्ही त्याला या संसार बंधनापासून मुक्त करू, तरी त्याचे ठक फेडीजेल, असं स्वामी म्हणतात. यावरी दायंबा उगेची होते. स्वामींना असं वाटलं की दायंबा असं म्हणतील की देवा मी ठकलेला आहे, मला या संसार बंधनापासून मुक्त करा. परंतु स्वामींनी एवढं सगळं स्पष्ट म्हटलं तरी दायंबा उगेची होते म्हणजे गप्प बसतात, काही एक म्हणत नाहीत. आणि शेवटी दायंबा बोधवंत असूनही शेवटपर्यंत अनुसरले नाही, उलट विकल्पाला शरण गेले, असे ते दायंबा होते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 516. दृढ पुरुष महात्म्य उपहासू. स्वामींनी दृढ पुरुष महात्म्याचा उपहास केला. दायंबाई हे गोष्टी गोसाव्या पुढा सांगितली. जी जी हा लोकू अवघा डंबे खावा. दायंबांनी स्वामींपुढे एक गोष्ट सांगितली. दायंबा म्हणतात स्वामींना, जीजी हा लोकू अवघा डंबे खावा, म्हणजे जे दांभिक लोक आहेत ते दांभिक लोकच या जनतेला खाऊ शकतात, या जनतेकडून लुबाडून काही घेऊ शकतात, मागणी करून घेऊ शकतात. जे ओरिजिनल चांगले लोक आहेत त्या लोकांना ही जनता विचारत नाही. दिखावा कसा आहे तुमचा, तुम्ही कसे दांभिक आहात, त्या दांभिकपणाला पाहूनच लोक आकर्षित होतील तुमच्याकडे. परंतु खऱ्या लोकाला कोणी विचारत नाही. खरा महात्मा असेल तो साध्या पोत्यावर बसतो, आपला आपला देवधर्म करतो, भिक्षा मागून खातो, पायी फिरतो. अशा महात्म्याला कोणी तेवढंसं विचारत नाही. परंतु जसं मी सुरुवातीला म्हटलं की ज्या महात्म्याच्या मागे किंवा बाबा लोकांच्या मागे 4 माणसं असतात त्यांना सर्वजण मानतात. तर ही गोष्ट कोण सांगत आहेत? दायंबा सांगत आहेत. असं नका समजू की मीच म्हणत आहे. ईश्वरदास महानुभावांनी मला असं सांगितलं, अशी गोष्ट नाही बरं का. हे दायंबा जे सांगतात या ग्रंथामध्ये जे आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. नाही तर पुन्हा लोक म्हणायचे की या चरित्रामध्ये भलतंच काहीतरी सांगून दिलं यांनी. तर मी काही सांगत नाही, दायंबा जे बोलतात ते सांगत आहे मी. तर दायंबा काय म्हणतात, ही जनताच अशी आहे की दांभिक लोकांच्याकडेच आकर्षित होते ही जनता. खरे माणसं यांना पटतच नाहीत. जी जी एके वरखी दुकळू पडिला, एके वर्षी दुष्काळ पडला. मग आम्ही अवघे महाजन तेलंग देशा गेलो. मग आम्ही सर्व महाजन तेलंग देशामध्ये गेलो. अवघे महात्मे झालो, सर्वजण आम्ही महात्मे झालो. मग एकाचा गोरक्षी केला, एकाचा गोरक्ष तयार केला. एक गावान तू सांगाव्या जाती, एक जण गावामध्ये जायचा सांगायला, गावा गोरक्षी आला, तुमच्या गावामध्ये गोरक्ष आला. अवघा लोकू साऊमाये, कणिक तांदूळ तूप द्रव्य आणि ती कणिक तूप तांदूळ जेऊ, द्रव्य ते ठेवू, ऐसाजी दुकळू निस्तरलो. दायंबा काय म्हणतात की आम्ही एकाचा गोरक्ष केला, आम्ही बाकीचे महात्मे झालो. आणि एक जण गावामध्ये जायचा सांगायचा की गावामध्ये गोरक्ष आलेला आहे तुमच्या. मग सर्व लोक काय करायचे, कणिक घेऊन यायचे, तांदूळ घेऊन यायचे, तूप घेऊन यायचे, काही पैसा आदला घेऊन यायचे आणि ते सर्व तिथे अर्पण करायचे. मग आम्ही सर्वजण कणिक तूप तांदूळ याचा स्वयंपाक करून खाऊन घ्यायचो, जेवून घ्यायचो आणि द्रव्य जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचो, साचवायचो द्रव्य, आणि ते द्रव्य गावाकडे पाठवून द्यायचं लोकांना जेवणासाठी. ऐसाजी दुकळून निस्तरलो. अशा प्रकारे आम्ही दुष्काळातून निस्तरलो आणि कुटुंबावर झाली. आणि जे पैसा आदला गावाकडे पाठवला त्या पैशावर आमचं कुटुंब जगलं गावाकडे. ऐसा हा लोकूजी, असा हा लोक आहे. या लोकाला दांभिक माणसं पटतात. ऐसा हा लोकूजी हा डंबे खावा. आणि गोसावी हास्य केले आणि मग स्वामी हसतात. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, मग गा भोजया कैसे गा महात्मे झाले ती. मग स्वामींना पुन्हा ऐकावंसं वाटलं आणि स्वामी पुन्हा दायंबाला विचारतात, का हो कसं काय तुम्ही महात्मे झाला होतात, बरं सांगा बरं आम्हाला एकदा. मग मागू ते दायंबा गोष्टी सांगती. ऐशी गोसावी वेळ तिनी पुसले. दायंबा म्हणती, जी जी ऐसा जयाचा वेध तयाची प्राप्ती.
मग स्वामींनी तीनदा विचारलं, तीनदा दायंबांनी पुन्हा तीच कथा सांगितली. असा असा दुष्काळ पडला. मग आम्ही सर्वजण मिळून तेलंग देशात गेलो. तिथे गोरक्ष केला एकाला. आणि मग गावामध्ये एक जण जाऊन सांगायचा. सर्व गावकरी मंडळी मग कणिक, तूप, तांदूळ घेऊन यायचे, पैसा घेऊन यायचे. आणि मग कणिक, तूप, तांदूळ आम्ही स्वयंपाक करून खाऊन घ्यायचो आणि पैसा तेवढा गावाकडे पाठवायचो. मग दायंबा म्हणतात, जी असं आहे, ज्याचा वेद आहे ना त्याची बरोबर प्राप्ती होते. गोसावी म्हणते, भोजया ऐसे नव्हे. स्वामी म्हणतात, भोजया असं काहीही नाही. भोजया ऐसे नव्हे, अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती. अंशाचा जरी वेद झाला तर संपूर्णाची प्राप्ती होते असं स्वामी म्हणतात. जी ते कैसे जी. दायंबा म्हणतात, ते कसं काय बरं. आणि मग या प्रकरणावर स्वामींनी विद्यामार्ग प्रकरण निरूपण केलेलं आहे. जे सूत्रपाठामध्ये 9 प्रकरण आहेत, त्या 9 प्रकरणापैकी हे विद्यामार्ग नावाचं एक प्रकरण आहे. तर ते विद्यामार्ग प्रकरण इथे स्वामींनी दायंबाला निरूपण केलेलं आहे. मग भट्टोबासांनी प्रश्न केला की अंतःकरण वेद तो कैसा जी. म्हणजे अंतःकरणाने वेद होतो ते कसं काय बरं. सर्वज्ञ म्हणतील कासवी असे. मग या प्रसंगावर स्वामींनी कासवीचा दृष्टांत सांगितला. ते थडीयसी विये. ती जी कासवी आहे ती एका थडीवर विते. आपण येईलाडी असे, ती पैलाडी असती. कासवी स्वतः नदीच्या अलीकडे राहते. पलीकडे तिचे पिलं असतात. तेथोनी तया ते अंतःकरणी आठवी. मग तेथून ती कासवी अंतःकरणामध्ये आठवते त्या पिलांना. अमृतकळा असे ते संचरे. नुसती आठवण केल्याने त्या पिलांमध्ये अमृतकळा संचरते. तया तवती एव आढती. आणि मग त्यामुळे ते पिलं वाढतात. तैसे परमेश्वराची आठवण तव एका वेद संचरिती. परमेश्वराची तुम्ही आठवण जरी केली तरी तुम्हाला परमेश्वराचा वेद होईल असं स्वामी इथे सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 517. स्त्री म्हणजे मेंढियेचे खाजे. स्वामींनी स्त्री म्हणजे मेंढियेचे खाजे आहे असं निरूपण केलं दायंबांना. ढोरेश्वरी अवस्थान. स्वामींचं पैठण नगरीमध्ये जे ढोरेश्वर नावाचं ठिकाण होतं, मंदिर होतं, तिथे अवस्थान आहे स्वामींचं. दायंबाये गोसाव्यापाशी एक गोष्टी सांगितली. दायंबांनी स्वामींपाशी एक गोष्ट सांगितली. जी एक एकाची बायलीपाशी बळेची जाय. काही लोक असतात ते उगच बायांपाशी जाऊन बसतात, गप्पा मारतात. एका जाववेना. एक व्यक्ती अशी असते की तिला बायांपाशी जावंसं वाटत नाही. मग तो सोवासिनी ते म्हणे. मग ती व्यक्ती कोण्यातरी तिराईत एका बाईला सांगते. तेथ तयासी व्यभिचरे. आणि मग एका तिराईत बाईला मध्यस्थी करून संपर्क करते त्या स्त्रियेशी. आणि मग त्या स्त्रीसोबत हा व्यक्ती व्यभिचार करतो. त्या बाईला तो काही बोलो चालो नये. पण त्या बाईला काही बोलता चालता येत नाही त्या व्यक्तीला. सर्वज्ञ म्हणते अति गा भोजया. स्त्री म्हणजे मेंढियेचे खाजे गा हो काजी. स्वामी म्हणतात बरोबर आहे भोजया. स्त्री जी आहे ते मेंढियेचे खाजे आहे जणू काही. आणि मग दायंबा होकाजी म्हणतात, ठीक आहे म्हणतात. आता मेंढियेचे खाजे म्हणजे काय. ज्याप्रमाणे जे मेंढरांचा कळप असतो त्या मेंढरांच्या कळपामध्ये जर एखाद्या मेंढीला भिजवलेल्या चण्याचा वास आला किंवा काही तिच्या आवडीच्या पदार्थाचा वास आला एकटीलाच, तर ती मेंढी पूर्ण कळपाला सोडून तिकडे धाव घेते आणि चणे खात बसते किंवा जे काही तिच्या आवडीची वस्तू असेल, आवडीचा पदार्थ असेल, ती मेंढी ती खात बसते. तर त्याप्रमाणे आहे. तर तसं आहे, ज्याप्रमाणे ती मेंढी त्या खाज्याच्या मागे जशी पळाली तसं हा साधक जो आहे तो या विषयाच्या मागे धाव घेतो. मग परमार्ग सोडतो, गुरु सुहृदांना सोडून देतो आणि त्या विषयाच्या पाठीमागे धावतो. तर ही गोष्ट परमार्गावरच बसते का. हा जो दृष्टांत आहे या मेंढीचा, हे जे उदाहरण दिलेलं आहे स्वामींनी, हे फक्त संन्याशांसाठीच आहे का. तर तसं नाही, वासनिक मंडळींवर पण हे लागू आहे. हल्ली आपण बघतो की मुलं मुली आता ऐकत नाहीत, आपल्याच मनाचं खरं करण्याचं बघतात. सर्वच असतात असं नाही म्हणत मी, परंतु असे बरेच काही प्रकरण आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात, टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळतात बातम्यांमध्ये, की मायबापाला एकुलता एक मुलगा होता, परंतु या विषय वासनेमुळे त्याचं जे काही मॅटर होतं बाहेर, त्या मॅटरमुळे त्या मुलीने आणि त्या मुलाने आत्महत्या केली. म्हणजे या मुलाला कवडीची तरी अक्कल आहे का, की अरे ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, आपले सर्व लाड पुरवले आणि त्यांना दुःख देऊन काय फायदा आहे मरून जाऊन. तर हा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे जे आत्महत्या करतात किंवा पळून जातात, तर यांना पण त्या विषय वासनेची जे ओढ लागलेली आहे त्यामुळे हे स्वतःच्या मायबापाला सोडून देतात, परमार्गामध्ये गुरुसुहृदाला सोडून जातात. हे तर दूरची गोष्ट झाली. परंतु जर आपण प्रपंचामध्ये पाहिलं, संसारामध्ये पाहिलं, तर असे प्रकरण खूप घडत आहेत हल्ली. हे कशामुळे.
तर विषय वासना हावी झाली तुमच्या मुलांवर किंवा मुलींवर, आणि हे विषय वासना हावी होऊ नये म्हणून काय करावं लागेल, तर त्यांच्या ठिकाणी आध्यात्मिक संस्कार आपल्याला रुजवावे लागतील. देवधर्म कसा करावा, देवधर्माचे फायदे काय. मी काही दिवसांपूर्वी, काल परवाचीच गोष्ट, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवलं होतं. विदेशातले मोठे मोठे जे ॲक्टर आहेत किंवा मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत, जे काही उद्योगपती आहेत विदेशातले बरं का, हे सर्व स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत. त्यांच्या ठिकाणी संस्कृती काय आहे, पाश्चात्य देशांमध्ये काय संस्कृती आहे, तर लस्ट इज मस्ट म्हणण्याची संस्कृती. परंतु हे सर्व संस्कृतीमध्ये पाहिलं त्यांनी, आणि त्यामध्ये सुख नाही, विषय सुखामध्ये सुख नाही, शाश्वत सुख तुम्हाला ती विषय वासना देऊ शकत नाही. उलट तुमचं शरीर जे आहे ते एकदम अशक्त करून टाकते विषय वासना. हे एवढं मात्र शाश्वत सत्य आहे, हे त्यांना कळालेलं आहे. आणि हे सगळं अष्टभोग परिपूर्ण जीवन त्यांच्याकडे असतानाही ते का बरं म्हणत आहेत आय एम हिंदू म्हणून? कारण हिंदू धर्मामध्ये त्यांना शाश्वत सुख कुठेतरी दिसते, आणि शाश्वत सुख त्यांना कुठे दिसते, तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिसते. कारण ते श्रीमद भगवद्गीता वाचतात. आणि नेमकं आपलं इथेच चुकते. आपण आपल्या मुलांना श्रीमद भगवद्गीता वाचायला देत नाही. अहो, त्यांना वाचायला देणं दूरची गोष्ट झाली, आजकालच्या मम्मी पप्पांनाच वेळ नाही श्रीमद भगवद्गीता वाचण्यासाठी. या मम्मी पप्पांना फक्त यासाठी वेळ असतो की घरामध्ये आंबा आणला, अरे मँगो आणला म्हणायचा, सफरचंद आणलं की ऍपल आणला म्हणायचा. या शिकवण्यासाठी वेळ असते, आंग्ल भाषा शिकवण्यासाठी यांच्याकडे वेळ असते. पण गीतेतला एखादा श्लोक शिकव म्हटलं तर बिलकुल शिकवणार नाहीत. स्वतःलाच येत नाही, काय शिकवतील दुसऱ्याला. पण जे आंग्ल भाषा आहे, आंग्ल संस्कृती आहे, त्याचे पक्के चेले बनवण्याचं ठरवलेलं आहे आजकालच्या मम्मी पप्पांनी स्वतःच्या मुलांना. आणि मग हेच मुलं शेवटी घराच्या बाहेर पळून जातात आणि मायबापांना इकडे मग आयुष्यभर दुःख भोगवत ठेवून देतात. किंवा घरी जरी असले तरी यत किंचितही हे मुलं सुख देऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावरच पगडा बसलाय पाश्चात्य संस्कृतीचा. लहानपणापासूनच तुम्ही त्यांना मँगो शिकवलं, पायनॅपल शिकवलं. त्याला घरामध्ये मांजरी आहे, त्या मांजरीला मांजरी नाही म्हणणार, कॅट म्हणणार त्याला. त्या घरात कुत्रा आहे, त्याला डॉग म्हणायचं शिकवणार. परंतु हे नाही सांगणार संस्कृतमध्ये या कुत्र्याला श्वान म्हणतात, असं नाही शिकवणार. तर अशी दयनीय अवस्था आहे आपली. आपल्या मुलांना आपणच बिघडवतोय, हेही शाश्वत सत्य आहे. काही जणांना पटू शकते माझ्या गोष्टी, काही जणांना पटणार नाहीत, परंतु सत्य हेच आहे. कारण जबाबदारी कोणाकडे आहे मुलांना घडवण्याची, तर मायबापांवर जबाबदारी असते. पहिली गुरु आई असते. आणि जर आईच बसली दिवसभर सासा सुनेच्या सिरियल पाहत, आता ते सिरियल कोणत्या कोणत्या चालतात मलाही माहिती नाही, परंतु दिवसभर सिरियल चालतात आणि दिवसभर ते बाया ते सिरियल बघत बसतात. मग तुम्ही सांगा, तेच ते पाहून 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 खरंच तुमच्या मुखातून काही देवधर्म निघेल का? तुमच्या मुलांवर संस्कार चांगले होतील का? मुलांनाच वाटते आमचीच आई सिरियल बघत बसते, मग मुलं पण मोबाईल घेतात, एका बाजूला जाऊन बसतात आणि पिक्चर बघ मग, किंवा कोणते कार्टून बघ, किंवा मग त्या मोबाईलमध्ये मग काय काय येत नाही ते काही सांगता येत नाही. तर असो, तुम्हाला जेवढं सुधारता येईल तेवढं सुधरा. बाकी तुमच्या मुलांना बिघडवण्यासाठी हे पूर्ण दुनिया लागलेली आहे पाठीमागे. हे दुनिया जी आहे ते तुमच्या मुलांना बिघडवण्याच्या पाठीमागे लागलेली आहे. फक्त जे मोजके काही लोक असतील जे समाज सुधारण्यासाठी काम करतात, ते लोक कमी आहेत, मोजके आहेत, आणि बिघडवणारेच खूप आहेत. आणि मला एवढंच म्हणायचं की स्वामींचे जे वचन आहेत, स्वामी जे सांगतात ते जेवढं संन्याशांसाठी महत्वाचं असते तेवढंच वासनिकांसाठी महत्वाचं असते, सांसारिक लोकांच्याही कामाचं असते. प्रत्येक गोष्ट कामाची असते. फक्त तुम्हाला तो दृष्टिकोन पाहिजे समजून घेण्याचा, आणि तो दृष्टिकोन तुमच्याकडे नसेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. या चॅनलवर मी प्रत्येक लीळेमध्ये कोणता महत्वाचा भाग आहे आपल्याला सुधारण्यासाठी, कोणत्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आपण त्या लीळेला, तर हे कसं आपल्याला महत्त्वपूर्ण ठरू शकते वासनिक मंडळींना, सांसारिक जीवनातील लोकांना, हे मी सर्व व्यवस्थित नवनवीन पैलू उलगडून सांगत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तुम्हाला जर तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करायची असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, दररोज व्हिडिओ पहा. तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे व्हिडिओ पाहता येतील या चॅनलवरचे तेवढे पाहत जा. नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि जर तुम्ही या चॅनलपासून दूर राहाल तर असं समजून घ्या की तुम्ही ज्ञानापासून दुरावा निर्माण केलेला आहे. तर स्वामी किती गुह्य अर्थ सांगतात, गुह्य वाक्य आहे, फक्त आपल्याला समजून घेण्याची क्षमता पाहिजे. तर अशा प्रकारे हे एक स्वामींचं वाक्य जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुमच्या जीवनाला सुखकर बनवण्यासाठी. पाश्चात्य संस्कृतीचे दास नका होऊ, पाश्चात्य भाषेचे नका दास होऊ तुम्ही,
तर ईश्वराचे दास व्हा, श्रीमद भगवद्गीतेचे दास व्हा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखच सुख आणि आनंदच आनंद येईल. तुम्हाला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं, गोविंदचंद आणि जाळंधरीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी कथा आहे, ही कथा आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया. आजचा वेळ संपलेला आहे आणि उगाच घाई गडबडीमध्ये चरित्र सांगून लवकर संपून टाकण्यामध्ये काही मजा नाही. आणि त्यामुळे हे चरित्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, गोविंदचंदाचं आणि जाळंधराचं. तर हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि उद्याचं ज्ञानसत्र सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्त्री म्हणजे मेंढीचे खाजे गा जे स्वामी म्हटले, या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येते? हे वाक्य आपल्याला काय सांगून जाते? आपण काय केलं पाहिजे या आपल्या मुलाबाळांसाठी किंवा जे काही परमार्गातील शिष्य मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण कसे संस्कार दिले पाहिजे? जर हे असं आपल्याला वाटते की होऊ नये, मेंढीच्या खाज्यासारखं आपले लेकरं होऊ नये किंवा शिष्य मंडळी होऊ नये, तर आपण काय केलं पाहिजे? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी वचिष्ठ लवणाख्यान या कथेच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितलं, काय संदेश दिला? या कथेतून आपल्याला हे लक्षात येते की प्रपंच हा नाशिवंत आहे, ईश्वर हे शाश्वत सत्य आहे. प्रपंचाला आपण जर खरं मानून तिथेच बसलो तर आपल्या जीवाचं कधीही भलं होणार नाही, हे स्पष्ट स्वामी सांगतात. जीवनाचं अंतिम ध्येय हे ईश्वर प्राप्ती असलं पाहिजे. स्वामींनी मग खराण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे, स्वप्नाचा दृष्टांत सांगितलेला आहे. स्वप्नामध्ये जे तुम्ही दुःख भोगलं, जे सुख भोगलं ते तर सत्य होतं. मग हे प्रपंच जे आहे, हा जो संसार आहे, हा संसार स्वप्नवत जरी असला तरी यामध्ये जे तुम्ही पाप कर्म केले ते सर्व पाप कर्म तुम्हाला फेडावे लागतील, भोगावे लागतील, नरकामध्ये नक्कीच सडावं लागेल तुम्हाला. आणि म्हणून लवकरात लवकर आपण ईश्वराला अनुसरलो पाहिजे. कारण ते जे खराण्याचा दृष्टांत आहे, रात्री त्याने जे काही अंथरुणामध्ये लघवी केली, ती लघवी त्याला सकाळी उठल्यानंतर धुवावी लागली की नाही, अंथरुण धुवावं लागलं की नाही. तर जे आपण पापरूप कर्म केले ते तर आपल्याला धूत बसावंच लागणार आहे. स्वप्नात जरी केले, आपला प्रपंच म्हणजे स्वप्नवत आहेच, हे खरं आहे, परंतु या स्वप्नामध्ये जे कर्म केले ते कर्म आपल्यालाच क्षाळन करावे लागतील, नरकात जावं लागेल, दुःख भोगावं लागेल. आणि म्हणून जास्त पाप आपल्याकडून होता कामा नये. आपण देवधर्म केला पाहिजे चांगला. एवढा अनमोल असा मनुष्यजन्म देवाने आपल्याला दिलाय आणि हा मनुष्यजन्म जर आपण पशुप्रमाणे जगून जर व्यतीत करत असणार तर मग आपण काय म्हणून, काय तोंडाने देवाला आपण म्हणणार की देवा तू आमचं वाईट केलं? आपणच आपल्या हाताने पायावर कुऱ्हाडी मारत आहोत. मग देवाला बोलण्याचा काहीतरी आपल्याला अधिकार आहे का? बिलकुल अधिकार नाही. आणि म्हणून स्वामींनी आपल्या सर्वांसाठी ही कथा सांगितलेली होती. या कथेमधून जे काही तुम्हाला समजलं, जे काही पटलं ते वारंवार स्मरण करत जा की प्रपंच हा नाशिवंत आहे, आपल्याला लवकर यातून मुक्त व्हायचं आहे. एकतर पडायलाच नाही पाहिजे होतं, परंतु आपल्याला ज्ञान उशिरा प्राप्त झालं, काही हरकत नाही. देवाने आपल्याला 56 पर्यंत वेळ दिलेला आहे. 56च्या अगोदर आपण अनुसरलो पाहिजे. एक पाश्चात्य मोठे विद्वान पंडित आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की जे सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की वानप्रस्थ आश्रमामध्ये माणसाने प्रपंच सोडून वनामध्ये गेलं पाहिजे. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रम आणि 50 वर्ष संपले या जीवनातले की 51व्या वर्षात माणसाने वनाकडे प्रस्थान केलं पाहिजे, म्हणून वानप्रस्थ म्हणतात. यामागचं कारण काय? तर जर तुम्ही संसारात राहिलात आणि संसारच करत राहिलात 50 नंतर पण, तर तुमचं शरीर एवढं अक्षम होऊन जाईल की जणू काही तुमचं शरीर बिमाऱ्यांचं घर झालं का, एवढी अशक्ती येईल आणि मग तुम्ही देवधर्म करू शकणार नाहीत. 50 पर्यंत तुमचा संसार थांबलाच पाहिजे, हे त्या पाश्चात्य संस्कृतीतील एका वैज्ञानिकाने पण सांगितलेलं आहे. सर्व त्याचं स्टेटमेंट इंग्लिशमध्ये आहे. ते स्टेटमेंट पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे. ते पण महत्त्वपूर्ण आहे. हे मी कशासाठी सांगत आहे की जे आधुनिक काळातले मुलं मुली आहेत, जे कॉलेज स्कॉलर आहेत आणि स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांना देवाधर्माचं काही पटत नाही की या ग्रंथामध्ये हे सांगितलं, या साधू संतांनी ते सांगितलं, त्या साधू संतांनी ते सांगितलं. तर आजकालच्या पिढीला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं असं वाटते आणि म्हणून मी हे पाश्चात्य संस्कृतीतील लोकांचे जे काही वक्तव्य आहेत हे मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेही वक्तव्य मी अपलोड करणार आहे.
उद्या किंवा परवापर्यंत ते अपलोड करेल. तर महत्त्वपूर्ण आहे. तर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करेलच जर तुमची इच्छा असेल तर, नाहीतर मी सरळ सरळ इंग्लिशमध्ये टाकणार आहे. आणि जर तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहिजे असेल त्या इंग्लिश व्हिडिओचं, तर तसं कळवा मला व्हिडिओमध्ये. मग मी इंग्लिश सोबतच मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन करेल आणि तो व्हिडिओ अपलोड करेल. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये गोविंदचंद आणि जाळंधरीची कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. विठ्ठलू वीरू कथन हेही चरित्र तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे. वनिता चंदने स्त्रिये प्रीती हेही चरित्र उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जोगी ब्रह्म उपदेशू कनेरी गुरुभक्ती. तर असे एकंदरीत 4-5 चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड